पहिली गोष्ट तर हा जो काही विषय आहे टीईटीच्या संदर्भामध्ये ती भूमिका शासनाने घेतलेली नाही। या संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतो आहे। यापूर्वी पण काही संघटनांच्या बैठका मंत्रालयामध्ये संपन्न झाल्या, त्यामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि देश पातळीवरचा हा निर्णय असल्यामुळे इतर राज्य पण काय भूमिका घेत आहेत त्याचाही आपण महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून आहे। आपल्या शासनाच्या माध्यमातून विधी व न्याय विभागाकडे पण आम्ही या संदर्भात संवाद केलेला आहे। मला वाटतं की दोन पातळीवरनं आम्ही याचा मार्ग काढायला घेतो आहोत। देश पातळीवर इतर राज्य काय भूमिका घेतात, आपण आपल्या लेवलने काय करू शकतो आणि समांतर आपण जर माहिती घेतली तर आत्ताच्या ज्या काही टीईटी परीक्षा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये हे जे काही आमचे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरनं त्यातल्या त्यात मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे, सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण करतो आहोत आणि म्हणून उद्याच्या आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा, आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती आवाहन करतो। आंदोलन केल्यास एक दिवसाचा पगार कपात होणार तर निश्चित आहे। माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने शासन दर सकारात्मक आहे, वेळोवेळी संघटनांच्या बैठका पण संपन्न झालेल्या आहेत, त्यांना पण महाराष्ट्र शासनाची भूमिका मान्य आहे आणि मग असं सर्व असताना आंदोलनाची आवश्यकता नाही। आणखी कोणाला काही चर्चा करायची असेल संघटनेच्या माध्यमातून तर आपण संवाद साधू शकतो। पण सर, शिक्षक संघटनांचं असं म्हणणं आहे की परीक्षा होण्याआधी ज्या वेळेला ते तुमच्याशी चर्चा करायला आले त्याच वेळेला सरकारने आश्वासन दिलं होतं, पण आपल्याकडनं रीट याचिका झाली नाही असंही पुनर्विचार याचिका दिली। मी आपल्या माहितीकरता सांगितलं की या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या विधी व न्याय विभागाचंही मार्गदर्शन घेण्यात आलेलं आहे। देश पातळीवरच्या इतर राज्यांची काय भूमिका आहे त्याचाही आपला विभाग अभ्यास करतो आहे आणि जेव्हा आम्ही बोलतो की शासन या विषयात सकारात्मक आहे, गंभीर आहे, तर याच्यात सगळ्या गोष्टी आल्या। आता हा न्याय निवाडा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि म्हणून सर्वच गोष्टी इथं बोलून होणार नाही। सर, पण तुम्ही सकारात्मक आहात, पण शिक्षक सकारात्मक नाही आहेत, संघटना सकारात्मक नाही आहे, मागणीवर ठाम आहे, मोठ्या आंदोलनाचाही इशारा देत आहे, मग ते सकारात्मक नाही, त्याचं काय करायचं? विशेष म्हणजे आता लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत आणि जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती अनेक संघटनांच्या समोर यापूर्वी चर्चा केलेली आहे, बैठका झालेल्या आहेत आणि आता परत आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व संघटना सर्व शिक्षक बांधवांशी संवाद आपण करतो आहोत। सर, राज्यात टीईटीच्या परीक्षांच्या संदर्भातला गोंधळ समोर आला होता, पेपर फुटीच्या प्रकरणात टीईटी ही चर्चेत असते, तर सरकार म्हणून काय भूमिका आपली असेल, पुढचे काय पावलं असतील परीक्षा परिषदेला? दुसरा असा होता की शालार्थ संदर्भात आपण SIT नेमली, सगळं काही झालं, पण त्याचं पुढचं काम काय आहे, कुठपर्यंत कारवाईच्या प्रक्रिया आलेली आहे? टीईटीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की कोल्हापूर हां, तर जे काही म्हणजे तिथे प्रयत्न केला जात होता तर त्याच्यावर तात्काळ त्या ठिकाणी चौकशी करून कार्यवाही करण्यात आलेली आहे। आपण दुसरा जो काही मुद्दा SITच्या संदर्भामध्ये उपस्थित केला, SITच्या माध्यमातून काही
त्यांना अपेक्षित असलेला डाटा त्यांनी बऱ्यापैकी कलेक्ट केलेला आहे आणि हे संपूर्ण राज्यव्यापी आणि डिटेलमध्ये त्यांना जायचं असल्यामुळे आणखी 3 महिन्याची मुदतवाढ या SITला दिलेली आहे. पण सर 18 लोक संशयित होते. तो जो गायकवाड कराडला पकडला होता TETच्या या घटनेमध्ये, त्याची पुढे काही चौकशी फारशी झाली नाही. त्याचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत असं त्याच दिवशी सांगितलं गेलं होतं. जिथपर्यंत माझी माहिती आहे की अगदी प्राथमिक पातळीवर तिथे कोण काय चुकीचं काम करायला घेत होता त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढचा काही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. दुसरं एक होतं, त्रिभाषा धोरण समितीचे आता सगळं राज्यभर दौरा झाला. तर मला वाटतं काही दिवसात तुम्हाला अहवालही सादर करतील. अहवाल आल्यानंतर राज्य सरकारची भूमिका काय असेल अहवालानुसार, किंवा आता आपण काय विचार करतोय एकंदरीत? पाठीमागच्या काळामध्ये त्रिभाषा संदर्भामध्ये जे काही चर्चा संपन्न झाल्या त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. समिती वेगवेगळ्या क्षेत्राशी वेगवेगळ्या विभागांशी संवाद साधते आहे. मला वाटतं की त्याचा अहवाल जो काही येईल तो अहवाल त्या ठिकाणी कॅबिनेटच्या समोर माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मग पुढचं मार्गक्रमण. पण जी मुदत दिलेली होती अहवाल सादर करण्यासाठीची, तर 30 तारखेपर्यंत फक्त 12,000च त्याच्यामध्ये प्रश्नावली आणि मतावली नोंदवल्या गेलेली आहे. मग तेवढ्या 12,000वरतीच निर्णय होणार पुढचा? नाही, आता समिती तर त्यांना जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीने कार्य संपन्न करते आहे. आता त्यांच्याकडून नेमका आणखी वेळ मागितला जातो किंबहुना ते अहवाल सादर करतील. आता हा त्या समितीचा अधिकार आहे. त्या समितीचं जे काही निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे थोड्या वेळापूर्वी आता भोयर साहेबांनी आत बोलताना सांगितलं की राज्यात आपण 1000 सरकारी शाळांमधून AI लॅब सुरू करणार आहोत. त्या संदर्भात थोडंसं डिटेल आणखी काही सांगता येईल? आपल्या सर्वांना माहिती की HP हेवर्ट्स अँड पॅकर्ड्स म्हणून कंपनी आहे. त्यांनी मनोदय व्यक्त केला होता की आम्हाला शिक्षण विभागामध्ये काहीतरी करायचं आहे. मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता AIचं महत्त्व आपण सर्वजण जाणतो की दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढतं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि जवळजवळ आपल्या शालेय शिक्षण विभागासोबत 1000 शाळा सरकारी शाळा ह्या ठिकाणी ते AIचं लॅब्स त्या ठिकाणी टाकणार आहे. त्याच्यासोबतच त्या ठिकाणच्या शिक्षकांना देखील ट्रेनिंग देणार आहे आणि मग त्या माध्यमातून आज AIचा वापर हा सकारात्मक पद्धतीनं कसा करता येईल शालेय शिक्षणामध्ये हा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. CSRच्या माध्यमातून ते करणार आहे. दुसरं एक होतं, एक मिनिट, राज्य सरकार मराठी शाळा बंदीचा आपला जो वारंवार चर्चा होते कमी पटसंख्या, आता काय नेमकं संच मान्यता असेल किंवा एकूण पटसंख्या, आता आपण संच मान्यतेची प्रक्रिया थांबवलेली आहे, तर काय राज्य सरकारची भूमिका काय आहे की या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू किंवा काय करू आपण आता भविष्यात? कुठलीही शाळा बंद होणार नाही. किंबहुना आपल्या प्रत्येक शाळेची पटसंख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातनं नियोजन विभागाने करायला घेतलेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये त्यातल्या त्यात आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढलेली तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामध्ये सर एक नियम आहे की 20 पटसंख्येच्या खाली जर असेल तर तिथं शिक्षक दिला बऱ्याच ठिकाणी तसा प्रकार किंवा जिल्ह्यात पण घडला. या जिल्ह्यात पण 20 पटसंख्येच्या खालच्या शाळेला शिक्षकच नाहीये, विना शिक्षक शाळा आहे आणि ती शाळा बंद होणार नाही. काय त्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेत असं जर आपल्या कुठे निदर्शनास आलं असेल म्हणजे असं तर व्हायलाच नको, परंतु असं कुठे असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षक देण्याची व्यवस्था करू. बदली प्रक्रियेमध्ये खूप जणांनी चुकीची कागदपत्र दिली आणि त्यामध्ये काही जणांवरती कारवाई इथल्या कार्यालयाने केली आहे आपल्या सीओनी. पण राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी असं आहे की चुकीची कागदपत्र सबमिट केली जातात. त्यामध्ये विशेषतः जे दिव्यांग शिक्षक आहेत त्यातही चुकीचे प्रकार समोर जिल्हा आले. परिषदच्या शिक्षक बंधू भगिनींच्या बदल्या ह्या ऑनलाईन हे ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून संपन्न होत असतात आणि मला वाटतं की ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया आहे. तत्र आपण जे काही सांगता
त्या पद्धतीने जर कोणी त्याचा चुकीचा वापर केला असेल तर त्याची चौकशी करू सर, आणि कारवाई करायला सांगू. त्याचे जे व्हीएनसी कंपनी जी बदल्या करत होती ऑनलाईन बदल्या, तर त्याच्यामध्ये त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या काही त्रुटी आढळून आल्या. सरांना माहिती आहे त्यांच्या ज्या बदल्यामध्ये एका ठिकाणी 2 शिक्षक आहेत, पुन्हा त्या ठिकाणी 4 शिक्षक टाकले झाले. म्हणजे जी समायोजन प्रक्रिया होती ती व्हीएनसी कंपनीला अजिबात करता आहे, त्यांचं ते फेल्युअर आहे. हे आपल्या शिक्षण विभागाने पण स्पष्ट केलं. नाही, या विषयामध्ये काही अपूर्तता असतील आणि वस्तुस्थिती आहे की पटसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी शिक्षक त्या शाळेला त्या तालुक्याला दिले गेले पाहिजेत. सर, एक राजकीय प्रश्नावर जातो. जे शिवसेना भाजप वाद सुरू आहे त्यातच आता कल्याणमध्ये ऑपरेशन लोटस सुरू झालंय आणि महामंडळ इतर पदाची आम्ही शिवसेना आणि भाजप शेजारी बसलेलो आहोत. तुमच्या जिल्हा प्रमुखांचा आरोप आहे की महामंडळ आणि इतर पदाची आमिष दाखवून भाजप आमची लोक फोडतात. हे ठाण्याचे जिल्हा प्रमुखांचा आरोप आहे. काय वाटतं तुम्हाला? आता भाजप बाजूतच आहे. कालच्या प्रवेशावर या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पातळीवर ऑलरेडी बैठक संपन्न झालेली आहे. त्यातल्या त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे नॅचरल अलायन्स आहे, गेल्या अनेक वर्षांच्यापासून आपल्या सर्वांना ज्ञात आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमधली ही जी काही नैसर्गिक युती आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते घेणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आणि दोन्ही पक्ष त्याची अंमलबजावणी करतील. पण सर, या झाला होता पण त्यानंतरही अनेक प्रवेश झाले आणि संजय शिरसाट पण सांगितलं की या बैठकीनंतर पण असं थांबत होतंय. नाहीये म्हणून विचारलं. तुमच्याच मंत्र्यांनी सांगितलं या बैठकीनंतर पण हे होतंय. अशा स्थानिक पातळीवर कुठे घटना झाल्या असतील तर त्या वरिष्ठांच्या निदर्शनास बरं, आणणार. आताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपमध्ये चांगली झुंकली होती. प्रचारामध्ये आपण बघितलं वरिष्ठ नेत्यांनी जरी टीका टाळली तरी स्थानिक पातळीवर अत्यंत शिवराय भाषिक टीका झाली. आता हे पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेत एकत्र येणार, त्या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत आपल्या? बघा, हा घोळ नको. आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरीचा एकमेकांच्या समोर पण निवडणुका संपन्न झाल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती की सर्वात शेवटी जनता जनार्दन आणि ते जे काही न्यायनिवाडा करतील 21 तारखेला तो आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागेल. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात लोकांच्या मनातील मुख्यमंत्री थोडं अजून सविस्तराने काय त्याबद्दल संजय साहेब हो, लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं आपण म्हटलं. थोडं अजून सविस्तराने मी सभेमध्ये बोललेलो होतो. थोडं अजून त्याबद्दल स्पष्टीकरण किंवा काय अजून काय सभेमध्ये डिटेल बोललेलो आहे. आता जे बोलायला लागले यांच्यापैकी एकही नेता दिसले का? वास्तविक या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडून येतात. खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचारासाठी हे एकही नेते दिसले का तुम्हाला राज्यामध्ये कुठे फिरताना? आणि मग त्यांना माहिती की आपला पराभव होणार आहे. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय आणि मग असलं काहीतरी उलट बोलत बसणार. गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरखाबंदीवर वाद निर्माण झालाय आणि कॉलेजेसमध्ये बुरखाबंदी हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येते. शाळेतील कॉलेजमधील असे वातावरण खराब होतं अशा मुद्द्यांमुळे अशा मुद्द्यांमुळे महाविद्यालय असतील, शाळा असतील, अशामध्ये एक वेगळा मेसेज जातो. तुम्हाला काय वाटतं? मी माहिती घेऊन बोलतो. बराच वेळ 22 संघटनेचं बरोबर ना? 22 संघटनेची ही मध्यवर्ती संघटना आहे. 29 संघटनांचा दावा केलाय त्यांनी. 29 संघटनांचा दावा केला. 19 संघटना सहभागी आहेत संपामध्ये. फक्त संघटना सहभागी आहेत. यांचे सुद्धा 3 प्रश्न आहेत. आम्ही